राजकारण, समाजकारण आणि वाळू माफियांच्या खुन्नसचा पडद्यावर थरार. निर्माते शेखर पाटील भैयासाहेब यांच्या मराठी चित्रपटाचा सादळे मादळीत शुभारंभ. राजकारण, समाजकारण, गुंडगिरी आणि वाळू माफियांच्या विश्वावर भाष्य करणाऱ्या खुन्नस या आगामी मराठी चित्रपटाचा शुभारंभ आज सादळे मादळे येथील एका रिसॉर्टवर उत्साहात झाला. निर्माते शेखर पाटील भैयासाहेब यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक वास्तवाचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. चित्रपटाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना संधी देण्याचा मानस निर्माते शेखर पाटील भैयासाहेब यांनी यावेळी व्यक्त केला. ग्रामीण भागातील नव्या कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी देण्याचे आश्वासन त्यांनी केले. खुन्नस या चित्रपटाची निर्मिती राजकारणातील डावपेच, समाजकारणातील संघर्ष, गुंडगिरी आणि वाळू माफियांचे वाढते प्रस्थ या विषयांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी मनोरंजनासोबतच सामाजिक वास्तवाचे दर्शन घडवणारा ठरणार आहे. चित्रपटाच्या निर्मितीची संपूर्ण जबाबदारी सर्जेराव गायकवाड यांनी स्वीकारली आहे. येत्या 2 दिवसात चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात येणार असून अवघ्या 2 महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे निर्माते शेखर पाटील भैयासाहेब यांनी सांगितले. चित्रपटाच्या शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, चित्रपटप्रेमी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या चित्रपटाच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना मोठी संधी मिळणार असल्याने खुन्नसच्या निर्मितीकडे चित्रपट क्षेत्राचे लक्ष लागले आहे. यावेळी दिग्दर्शक अभिषेक खोत, सादळे मादळे गावचे माजी उपसरपंच उत्तम पाटील, सांगली शहर शिवसेना शिंदे गटाच्या अध्यक्षा पाटील, दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड, क्रिएटिव्ह दिग्दर्शक अभिनव रस्ते, सातारा रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज चव्हाण, युवक अध्यक्ष सातारा सागर जाधव, श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना सातारा जिल्हाध्यक्ष उदयभाऊ राठोड, बंजारा क्रांती दल उपाध्यक्ष सातारा श्रीकांत राठोड, बंजारा क्रांती दल तालुका अध्यक्ष सातारा नवनाथ पवार, बंजारा क्रांती दल अध्यक्ष उमेश चव्हाण, जनहिताय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, छायांकन भरत फरांडे, सिनेतारका श्रेया काशीद, मेकअप आर्टिस्ट वैशाली आवडे उर्फ सकाना पठाण, कॅमेरामन कबीर विजापुरे, शिवसेना शिंदे गटाच्या सांगली शहर उपाध्यक्ष आशा पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.